24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। नंदनवन लॉन मंगल कार्यालयात युवा एकसाथ फाउंडेशनच्या वतीनं बाप समजून घेताना या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी समाज प्रबोधन केलं। या प्रसंगी युवकांना अश्रू अनावर झाले। आईबाप आणि आयुष्य काय आहे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे। तुकडोजी महाराजांनी सांगितलं की घरातील प्रत्येक व्यक्ती हा आदर्श करायचा असेल तर घरातल्या प्रत्येक मातेच्या चेहऱ्यावर आनंद आणि सुख दिसलं पाहिजे, तरच घरातल्या प्रत्येक व्यक्ती घडेल, असं प्रतिपादन यावेळी प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी केलं। यावेळी उपस्थित आमदार संग्राम जगताप यांनी युवा एकसाथ फाउंडेशनने युवा परिवर्तन घडवण्यासाठी समाज प्रबोधन केलं। या व्याख्यानामुळे युवकांना परिवर्तन होऊन युवकांना चांगली दिशा मिळेल। तसेच या प्रेरणादायी कार्यक्रम घेण्याचे एकसाथ फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक केलं। यावेळी युवा एकसाथ फाउंडेशनच्या वतीनं अपंगांना व्हीलचेअरचं देखील वाटप करण्यात आलं। तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत खैरे, आमदार संग्राम जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे, ज्ञानेश्वर काळे, सुमित वर्मा, युवराज शिंदे, युवा एकसाथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित काळोखे, उपाध्यक्ष संदेश कानडे, सचिव साईराज चव्हाण, कार्याध्यक्ष ओमकार बागावाड, खजिनदार महेश साठे, मार्गदर्शक नितीन साठे, संस्थेचे सदस्य सर्वश्री राज जाधव, सुमित भिंगारदिवे, किरण पालवे, प्रशांत कणगरे, तेरी वाघमारे, हर्षल शिरसाट, प्रिया धायतडक, प्रितेश मोहिते, प्रीती क्षेत्रे, पृथ्वी जाधव, यश सेकटकर, श्रेया कसबेकर यांच्यासह नगर शहरातील महाविद्यालयीन युवक आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी आभार सचिव साईराज चव्हाण यांनी मानले। शाळेच्या चार भिंतीने आम्हाला डॉक्टर दिला, इंजिनियर दिला, वकील दिला, एखादा उद्योजक दिला, खराय दिला, पण माझ्या लेकरानं त्याच्याही पलीकडे जाऊन याच शाळेच्या चार भिंतीने सर्वप्रथम आम्हाला एक चारित्र्यवान माणूस दिलेला आहे। लक्षात घ्या, ज्या माणसाची ओळख आम्ही विसरलेलो आहोत, या 21व्या शतकामध्ये त्या माणसाची ओळख आम्ही विसरलेलो आहोत। म्हणून तुला सांगतोय बघ, तुझ्या काळजावरती पेरतोय बघ, शाळेच्या भिंतीने आम्हाला एक चारित्र्यवान माणूस दिलेला आहे। आणि म्हणून या व्याख्यानाच्या सुरुवातीला बाप समजावून घेत असताना तुझ्या काळजावरती पेरतो। प्रत्येक घरामध्ये डॉक्टर नाही तयार झाला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये इंजिनियर नाही तयार झाला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये एखादा वकील नाही तयार झाला तरी चालेल, पण प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेलं पोरग हे चारित्र्यवान माणूस घडलंच पाहिजे। आणि इथंच खऱ्या अर्थानं आनंदी जीवन आहे। लक्षात घे, भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, आमच्या शिक्षणाचा गाभा असतोय माणूस माणूस माणूस। चला आता माणूस घडवूया, प्रत्येक श्वास एकच ध्यास। चला आता माणूस घडवूया, चला आता माणूस घडवूया। आणि म्हणून कोण आहे याची जाणीव अगोदर तुला झाली पाहिजे। बघ, तुझ्या घरामध्ये वाढणारं लेकरू कोण आहे आणि पोरा तुझ्यावरती संस्कार नेमके कोणाचे आहेत याची जाणीव तुला झाली पाहिजे। माझा नेहमी अट्टहास असतो, नेहमी या कोवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी तुकडोजी महाराज सांगून गेलेत आम्हाला। ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे, या कोवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजी शेकडो महापुरुष। आम्ही शेकडो महापुरुष बघतो, कुठं पुस्तकाच्या पानावरती बघतो, इतिहासामध्ये बघतो, आरूढ झालेल्या पुतळ्यांच्या रूपाने आम्ही महापुरुष आणि क्रांतिकारक बघतो। पण तुकडोजी महाराज म्हणतात प्रत्येक घरामध्ये ती कळी जन्माला आलेली आहे, प्रत्येक घरामध्ये तो पुरुष जन्माला आलेला आहे। या कोवळ्या कळ्यानं माझी, कुठल्या कोवळ्या कळ्या? तुझ्या पोटाला आलेल्या त्या कोवळ्या कळ्या। या कोवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष। त्यांचा जन्म झालेला आहे, तुझ्या घरामध्ये झालेला आहे, तुझ्या उदरातून झालेला आहे, पण त्याची ओळख आम्ही विसरलेलो आहे। आणि म्हणूनच त्या लेकराला बाप समजावून सांगावा लागतो बघ, त्या लेकराला आई समजावून सांगावी लागते बघ। विज्ञान युगामध्ये आम्ही किती अनपेक्षित चुका करतोय याची जाणीव त्याला करून द्यावी लागते बघ। आणि म्हणूनच आज माती मी तुझ्या समोर उभा आहे बघ। युवा एकसाथ फाउंडेशन या फाउंडेशनच्या पुढाकारानं आज एक अत्यंत युवकांना, युवक युवतींना प्रेरणादायी एक वेगळा मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला। याकरता आपण विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, सर्व विद्यार्थी बंधू भगिनी उपस्थित आहेत। आणि विशेष करून या व्याख्यानाला उपस्थित असणारे ज्यांनी आपल्याला 2-2.5 तासापासून ज्यांनी व्याख्यान रूपी आपल्याला मार्गदर्शन केलं असे हंकारे साहेब, आपलं मनपूर्वक या ठिकाणी मी युवा एकसाथ फाउंडेशन यांचे सर्व
शहरवासियांच्या वतीनं आपलं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो की आपण अत्यंत एक वेगळं मार्गदर्शन करत आजच्या युवा पिढीला समाजामध्ये वावरत असताना मार्गदर्शन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही किती यशाच्या शिखरापर्यंत उंच शिखरापर्यंत जरी पोहोचलं तरी त्याला एक आईवडिलांच्या रूपाने मार्गदर्शन, आईवडिलांचा एक आशीर्वाद हा सातत्याने त्याची गरज असते. आणि म्हणून त्याची आज एक जाणीव करून देण्याकरता, एक मार्गदर्शन करण्याकरता आणि समाज प्रबोधनाच्या कार्यकर्ता आज आपण आलेला. आणि निश्चित मला खात्री आहे की आम्ही देखील जवळपास तासभरापासून आपलं ऐकलेलं आहे. तर याच्या माध्यमातून निश्चित युवा वर्ग एक चांगल्या प्रकारे ऊर्जा आणि प्रेरणा ही या सभागृहामधून घेऊन जाणार आहे अशी मला खात्री वाटते. आणि या फाउंडेशनचं कार्य हे नगरमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या गरजूवंतांपर्यंत आपल्या नेहमी ही मंडळी मदत करत असतात. वेगवेगळे उपक्रम, रक्तदान शिबिरासारखा उपक्रम असत, कुठं जिथं जिथं काही गरज असेल त्या ठिकाणी या मंडळीला जर संपर्क झाला तर ही मंडळी सगळी टीम ही त्या लोकांच्या पाठीमागे उभा राहतील आणि त्यांना मदत करण्याचं काम ही सगळी मंडळी सातत्याने करत असतात. आणि मग अशी एक संघटना हे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांना देखील जाणवलं की आपण कुठेतरी तरुणांकरता सातत्याने आपण काम करतो, तर त्यांना एक मार्गदर्शन देखील घडून आणलं पाहिजे. म्हणून त्यांनी आजचा एक वेगळा कार्यक्रम घडून आणला. त्यांना मी मनापासून त्यांचेही युवा एक्सप फाउंडेशनचे मनपूर्वक सर्वांचेच आभार व्यक्त करतो. आणि आपण जो कार्यक्रम घेतला निश्चित आपलं मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो, कौतुक करतो की अशाच रीतीने तुम्ही समाज प्रबोधनाचे काम कायम हे आपल्या सर्व अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून करत जावं ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा अंकारे साहेबांचे युवा एक्सप फाउंडेशनचे आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. थांबतो. मी रोहित अशोक काळके, युवा एक्सप फाउंडेशनचा संस्थापक. आज युवा परिवर्तन कार्यक्रम आयोजित केला होता. वसंत हनकारे हे मोठे प्रबोधनकार आहे. आपण त्यानिमित्त कार्यक्रम आज घेतला आणि खूप लोकांचा प्रतिसाद भेटला. युवा खूप ॲक्टिव्ह झालेले आहेत आज. आणि मला आता वाटतं की आज प्रतिसाद बघून युवांमध्ये नक्की परिवर्तन होईल. नक्की परिवर्तनाचा इफेक्ट आम्हाला जाणवेल आणि अशाचरित्या आम्ही कायम काम करत राहू. आणि कायमरित्या आम्हाला असंच नागरिकांचा, युवांचा आम्हाला सपोर्ट पाहिजे. आमची संघटना युवकांसाठी केलेली संघटना आहे. आज या कृपेने युवांची मशालाची ज्योत पेटलेली आहे. तशीच ज्योत पेटत राहावी आणि युवा परिवर्तन होत राहावं अशी मी इच्छा बाळगतो. कार्यक्रम दरवेळेस आम्ही करत राहू. युवा परिवर्तन म्हणा, अजून काही सामाजिक कार्य म्हणा, आम्ही असेच कार्यक्रम करत राहू. सर्वांनी प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर. आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.